आता वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर हे अव्वल ठरत आहे. त्यामुळे इथली वाहतूक कोंडीची समस्या आणि ही समस्या सोडवण्यासाठी आता आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत आता देशातील सर्वात मोठा उड्डाणपूल हा तयार केला जाणार आहे. आणि जो हा उड्डाणपूल पुणे ते अहिल्यानगर दरम्यान उभारला जातो आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता देखील निर्माण झाली आहे. तर मंडळी, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की पुणे ते अहिल्यानगर दरम्यान होणारा हा उड्डाणपूल कसा असणार आहे, त्याचं काय महत्त्व असणार आहे आणि कोणकोणत्या भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमधनं आपण पुणे ते अहिल्यानगर दरम्यानचा भारतातला सगळ्यात मोठा उड्डाणपूल आणि त्याची माहिती ही पाहतो आहोत. तर मंडळी, पुण्याची रहदारी ही आता अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. नागरिकांना इथे अर्ध्या तासाच्या प्रवासाला 1 ते 1.5 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ द्यावा लागतोय. त्यामध्ये रोज नोकरीसाठी शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाणाऱ्या नागरिकांचे यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. आणि यामुळे घर आणि काम यातील समतोल सांभाळताना नागरिकांची प्रचंड मोठी दमछाक होताना पाहायला मिळते. आणि याबद्दल इथल्या वाहतूक कोंडीबद्दल नागरिकांनी तक्रार या वारंवार केलेल्या असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुद्धा राबवले जात आहेत, राबवले जाणार आहेत. पण केंद्राकडून एकूण 45,000 कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प हे पुण्यासाठी मंजूर करण्यात आलं. यामध्ये देशातल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या योजनेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि याबद्दल केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिलेली आहे. मंडळी, याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. तर एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण बोलतो आहोत. आपल्याला लक्षात येणार की हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का आहे. पुणे शहर हे असं आहे की शहरातून राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत जाता येतं. देशातील अनेक ठिकाणी जाताना पुण्यातूनच जावं लागतं. त्यामुळे हजारोंच्या संख्येने वाहनांची दळणवळण या भागात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुण्याचे रस्ते केवळ शहरापुरते मर्यादित नसून ते राज्य आणि देशातील विविध भागांना देखील मोठ्या प्रमाणात जोडणारे रस्ते आहेत. आणि हे रस्ते अतिशय महत्त्वाचे ठरतात. तर म्हणजे पुण्यातून मुंबई किंवा पुणे एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे 48 या मार्गावर पुणे थेट मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांशी जोडलं गेलेलं आहे. याशिवाय पुण्यातून जाणारा नॅशनल हायवे 48 हा मार्ग दक्षिण भारताशी देखील जोडला जातो आहे. आणि या महामार्गामुळे पुण्याहून साताऱ्याला, कोल्हापूरला, कर्नाटकात, चेन्नईपर्यंत देखील प्रवास करता येणं शक्य होतं. शिवाय NH60 या महामार्गाने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक या शहरांना जोडलं जातं. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाण्यासाठी सुद्धा पुण्यातून जावं लागतं. तसेच NH65 या महामार्गामुळे पुणे शहरातून सोलापूर मार्गे थेट हैदराबाद, पुढे विजयवाडा या शहरांना देखील हा महामार्ग जोडतो. या महामार्गावरून प्रवास करता येतं. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारताशी देखील पुण्याचे रस्ते मार्ग हे मजबूत कनेक्शन तयार करतात. तर मंडळी, ताम्हिणी आणि इतर घाटांमुळे पुणे हे कोकण पट्ट्याशी देखील जोडलं गेलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या चारही बाजूला आणि देशभरात जाणारे रस्ते हे तयार झालेले आहेत. एकूणच काय, तर हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे यावरून आपण अंदाज हा लावू शकतो आहोत की पुण्यातील वाहतूक कोंडी वाढण्यासाठी देशातल्या इतर भागात जाणारे हे रस्ते देखील एक महत्त्वाचं कारण ठरतात. गडकरी यांनी घोषणा केलेल्या देशातील सर्वात लांब उड्डाणपुलापैकी एक असलेल्या उड्डाणपुलाची माहिती आपण आज सविस्तररित्या जाणून घेतो आहोत. म्हणजे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील प्रस्तावित 53.4 किलोमीटर लांबीचा उन्नत महामार्ग आणि या महामार्गावर खराडी जंक्शन ते राजनगाव MIDC दरम्यान तब्बल 29 किलोमीटरचा सलग उड्डाणपूल बांधला जातोय, जो देशातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार असं सांगितलं जातं. शिवाय या 6 पदरी उड्डाणपुलामुळे पुणे ते शिरूर प्रवासाचा 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे. त्याचबरोबर शिरूर परिसरातील MIDC आणि उद्योगांसाठी हा मार्ग खऱ्या अर्थाने प्रगतीचा महामार्ग ठरणार आहे. तर
या प्रकल्पासाठी 7,514 कोटी रुपये हे अपेक्षित असल्याचं सांगितलं गेलं आणि या महामार्गाला दुमजली महामार्ग बनवण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे. या ठिकाणी तिहेरी वाहतूक करणं हे शक्य होणार आहे. अर्थात खराडी ते विठ्ठलवाडीपर्यंत 7.4 किलोमीटर लांब खालील भागावरील चौपदरी वाहतूक होणार आहे. त्यावरील पहिल्या टप्प्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यावर मेट्रोची लाईन टाकण्यात येणार असं देखील सांगितलं जात आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अधिक मदत होणार आहे. आणि इतकंच नाही तर यानंतर या उन्नत मार्गाचा विस्तार करून त्याला पुढे शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत 192 किलोमीटर द्रुतगती मार्ग बनवला जाणार असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे, ज्यासाठी 14,880 कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास सुद्धा अवघ्या 2 तासांमध्ये येणार आहे. तर मंडळी, पुण्याच्या वाघोली आणि खराडी परिसरामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा अत्यंत मोठा आहे. येथील वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीच्या विळख्यातून इथल्या स्थानिक नागरिकांची जर सुटका करायची असेल तर या पुलाची खूप मोठ्या प्रमाणात गरज इथे आहे. या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून इंजिनिअरिंगचा एक अजोड नमुना या ठिकाणी सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या पुलाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं या ठिकाणी होऊन जातं, कारण पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग जोडला गेल्यामुळे पुणे MIDC आणि छत्रपती संभाजीनगरची देशातील, राज्यातील आणि आशियातील EV हब म्हणून होणारी MIDC आणि त्या गोष्टीला या पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गामुळे एक वेगळी आर्थिक आणि औद्योगिक क्रांती या भागामध्ये घडताना आपल्याला दिसणार आहे. तर मंडळी, 45,000 कोटी रुपयांचा प्रकल्प शहराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवा आयाम देणार आहे. म्हणजेच हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंतर्गत वाहतूक आणि महामार्गावरील वाहतूक ही वेगळी करता येणार आहे. त्याचबरोबर वाहन चालकांना सिग्नल आणि चौकांमध्ये थांबा या गोष्टी देखील टाळता येणार आहेत. तर असा हा अतिशय महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल छत्रपती संभाजीनगर पुणे या महामार्गातील शिरूर ते पुणे या महामार्गावरती साकारतो आहे. तब्बल 30 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आशिया खंडातला सर्वात मोठा उड्डाणपूल ठरू शकतो. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? या उड्डाणपुलामुळे पुण्यातील तुमचं आयुष्य, तुमचं जगणं सुखर होणार का? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.